तुमचा लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म अप्रूव्ह झालाय की नाही त्याचं स्टेटस कसं चेक करायचं तेही घर बसल्या मोबाईल मधून ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करून टाका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून टाका, कारण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। मी अविनाश तिरमले काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्मचं स्टेटस मोबाईल मधून चेक करण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर ओपन करा आणि नारी शक्ती ॲप तुम्ही जरी इन्स्टॉल केलं असेल तरी त्याला एकदा अनइन्स्टॉल करा आणि परत इन्स्टॉल करा आणि त्याला ओपन करायचंय। ॲप ओपन झाल्यानंतर ज्याही मोबाईल नंबरचा वापर करून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याने येथे लॉग इन करून घ्यायचंय। लॉग इन झाल्यानंतर येथे आता केलेले अर्ज याच्यावरती क्लिक करायचंय। त्यानंतर येथे पाहू शकता जोही फॉर्म मी येथे लॉग इन केलेला आहे तर त्याचं स्टेटस अप्रूव्ह झालेला आहे, तर हा फॉर्म येथे अप्रूव्ह झालेला आहे याच्यावरती क्लिक करायचंय। त्यानंतर इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ह, तर हा फॉर्म येथे अप्रूव्ह झालेला आहे। याचाच अर्थ यांना आता काही करण्याची गरज नाही, अंगणवाडीमध्ये सुद्धा डॉक्युमेंट जमा करण्याची गरज नाही, तर यांचे पैसे आता खात्यात जमा करण्यासाठी हा फॉर्म रेडी आहे। अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे यांना आता पैसे मिळू शकतात। परंतु जर तुमचा फॉर्म या जागेवरती येथे पेंडिंग दाखवत असेल तर मग काय करायचं? तुमचा फॉर्म जर पेंडिंग दाखवत असेल तर तुमचा फॉर्म अजून कोणत्याही अधिकाऱ्याने चेक करायला घेतलेला नाही। तुमचा फॉर्म जोपर्यंत रिव्ह्यू मध्ये जात नाही तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल, येथे तुम्ही काही करू शकत नाही। त्या व्यतिरिक्त तुमचा फॉर्म जर का रिव्ह्यू मध्ये असेल तर याचा अर्थ तुमचा फॉर्म एखादा अधिकारी चेक करतोय आणि लवकरच तुमचा फॉर्म येथे अप्रूव्ह होऊन जाणार आहे, त्यामुळे ते टेन्शन घेण्याची गरज नाही। परंतु जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर काय करायचं? तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तर तुमच्या फॉर्म मध्ये काही चुका असतील, अशा त्रुटी असतील, त्या एकापेक्षा जास्त असतील, त्या तुम्ही एडिट करू शकत नाही, त्यामुळे तुमचा फॉर्म येथे रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि तुम्ही तुमचा फॉर्म येथे नवीन पद्धतीने परत भरू शकता जर रिजेक्ट झाला असेल तर, लक्षात ठेवा। आणि जर तुमचा फॉर्म येथे डिसअप्रूव्ह झाला असेल तर मग काय करायचं? तुमचा फॉर्म जर डिसअप्रूव्ह झाला असेल तर तुमच्या फॉर्म मध्ये एखादी मायनर चूक असेल तर तो तुमचा फॉर्म तुम्ही एडिट करू शकता आणि एडिट केल्यानंतर परत तुम्हाला सबमिट करायचा आहे। तुम्हाला नवीन फॉर्म भरण्याची गरज नाही, तोच फॉर्म तुम्ही एडिट करू शकता। तर ही होती या संपूर्ण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म स्टेटस चेक करण्याबद्दलची माहिती, आणि त्याच्यात फॉर्म अप्रूव्ह झाला असेल, डिसअप्रूव्ह झाला असेल, रिजेक्ट झाला असेल, अप्रूव्ह झाला असेल, पेंडिंग असेल तर काय करायचं ही पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा, पुढे अजून यावरती सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून टाका। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।